बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये बिनशर्त पाठिंबा याच्या घवघवीत अपयशानंतर मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातला आपला पहिला दौरा सुरू केला. हा दौरा आहे मराठवाड्यामध्ये. आपण सर्वजण पाहताय, हा दौरा होता 8 दिवसांचा नियोजित. किती दिवसांचा? 8 दिवसांचा नियोजित दौरा होता. आता हा दौरा 6 दिवसांमध्ये आटोपता घेण्यात येणार आहे. 8 दिवसांचे 6 दिवस का झाले आणि याचा मराठा आंदोलनाशी किंवा आंदोलकांशी झालेल्या त्या वादावादीचा काही संबंध आहे का? मला माहित नाही, हे तुम्ही ठरवायचं. मराठा आंदोलकांनी ज्या प्रकारे धाराशिवमध्ये यांना काही प्रश्न विचारले आणि त्यानंतर जरांगे पाटलांचा मराठवाडा दौरा, या दोनही गोष्टींचा याच्याशी काही संबंध आहे का? 8 दिवसांचे 6 दिवस का झाले? मला माहित नाही. पण लक्षात घ्या, अशा वेळेमध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षण आंदोलन हे अशा स्वरूपामध्ये आलेलं आहे, अशा रूपामध्ये आलेलं किंवा अशा अंतिम टप्प्यापर्यंत आलेलं आहे जिथे करो किंवा मरोची स्थिती आहे, सिच्युएशन आहे, अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही, हे अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन सन्माननीय राजसाहेबांना नेमकं काय म्हणायचं होतं हे मला कळालं नाही. मराठ्यांविषयी इतकी असूया का असते ह्यांच्या मनामध्ये, मला कळत नाही. आता तुम्ही विचार करा, मी मगाशी सुरुवात ज्या वाक्याने केली की बिनशर्त पाठिंब्याच्या घवघवीत अपयशानंतर, कारण बिनशर्त पाठिंबा देऊ केला तरी देखील महाराष्ट्रामध्ये काहीच फरक पडला नाही. त्यानंतर खरं तर या व्यक्तीने ज्या प्रकारे अमित शहांची भेट घेतली त्यानंतर कमीत कमी 1-2 जागा लोकसभेच्या देखील पदरात पडतील अशी मीडियामध्ये चर्चा चालू होती. आतमध्ये काय झालं ह्यांचं हेच सांगू शकतात. पण लोकसभेमध्ये एकही जागा मिळाली नाही, एकही जागा मनसेने लढवली नाही. सगळीकडे बिनशर्त पाठिंबे. बरं, पाठिंबा दिल्यानंतर स्टार प्रचारक म्हणून यांनी प्रचार देखील केला. खरं तर नारायण राणेचं यश असेल याच्यामध्ये कुठेतरी चारणे आठवण्याची किंमत यांना देखील जाते. आता मला तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगायची, तुमचं लक्ष एका गोष्टीकडे वेधून घ्यायचंय. बघा बरं, कुठे काही जुळतंय का? मराठा आरक्षण आंदोलन ज्या मराठवाड्यात विशेषतः उग्र स्वरूप घेतंय तिथेच राज ठाकरेंचा दौरा कशासाठी? कुणी आखला हा दौरा? का आग्रह होता मराठवाड्यासाठीच? आता यांचा दौरा कसा बदललाय तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. हा 8 दिवसांचा दौरा कसा 6 दिवसांवर नेलाय पहा. हिंगोलीत ते जाणार होते 9 ऑगस्टला, आता 8 ऑगस्टला जातील. परभणीमध्ये 10 ऑगस्टला जाणार होते, आता 9 ऑगस्टला जातील. 11 ऑगस्टला बीडमध्ये असणार होते, आता 9 ऑगस्टला जातील. जालन्यामध्ये 12ला, आता 10ला. संभाजीनगरमध्ये 13ला जाणार होते, ते आता 10ला जातील. म्हणजे ज्या वेळेस जरांगे पाटलांचा तिकडे वावर असणार त्या वेळेस यांचा तिकडचा रौदा हा अगोदर तरी आहे. म्हणजे जिथे एकेका जिल्ह्यासाठी हे एक दिवस देणार होते तिथे आता एकाच जवळपास 2-3 जिल्हे एका दिवसात करणार आहेत. कसं जाऊ शकतात मला माहित नाही, हा त्यांचा प्रश्न झाला, त्याशी मला काही घेणं देणं देखील नाही. पण मराठा या विषयाला हात घालायची मुळात गरज काय होती? तुमच्याच्याने काही होऊ शकत नाही, तुमच्याच्याने विषय सोडवला जाऊ शकत नाही, बरोबर? मग आपण नसत्या गोष्टी अंगावर घेण्याची गरज काय होती? मी मगाशी तुम्हाला म्हणालो मराठवाडा का निवडला गेला याचं कारण लक्षात घ्या. भारतीय जनता पक्ष सर्वात जास्त जिथे पोळला गेलेला आहे, पोळला, भाजला म्हणा तुम्ही, भारतीय जनता पक्ष सर्वात जास्त जिथे पोळला गेला तो आहे मराठवाडा. मग त्याच्यामध्ये बीड असेल, त्याच्यामध्ये जालना असेल, अनेक जागा, विशेषतः उत्तर महाराष्ट्रातला पण तुम्ही घ्या, दिंडोरी असेल, नाशिक असेल, शिर्डी असेल, सगळीकडे भारतीय जनता पक्ष हा पोळला गेला. एक छत्रपती संभाजीनगरचा अपवाद वगळला तर भारतीय जनता पक्ष हा सगळीकडे पोळला गेला, अख्ख्या सबंध मराठवाड्यामध्ये. मग तुम्ही मला सांगा, अगदी सोलापूरही घ्या ना, सोलापूर तरी कुठे सुटलाय? या भारतीय जनता पक्षाला कुठेतरी नवसंजीवनी देण्याची कामं आपण करत आहात का? कारण शेवटी जर तुमचे पाठिंबे हे बिनशर्तच राहणार असतील, बरं आणखी महत्वाच्या गोष्टी पुढे आहेत बरं का.
संपूर्णपणे हा व्हिडिओ पहा तुम्ही. तुमचे पाठिंबे जर बिनशर्तच राहणार असतील तर मराठवाड्यामध्ये कुणाला मजबूत करण्यासाठी फिरताय? आणि जिथे मराठा आरक्षण आंदोलनामुळे विशेष फटका ह्यांना बसलेला आहे, अशाच ठिकाणी आपण जागा निवडलेल्या आहेत. अशाच जागा. आरक्षणाची गरज नाही हे ठरवणारे आपण कोण? मराठ्यांना सोडा, किंवा तुमचं जे विधान होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, आपल्याला आरक्षणाची गरजच नाही. मग हे तेव्हाच का ज्यावेळेस मराठे आरक्षण मागतायत? हे आधीही म्हणू शकला असतात. ज्यावेळेस मराठ्यांचं आरक्षण आंदोलन उग्र स्वरूप घेतंय अशा वेळेस आपण हे आपले स्टेटमेंट देऊन नेमकं काय साधू इच्छिता? आता तुम्ही पहा, यांनी मराठवाड्यात येऊन म्हणजे 2 जागा म्हणजे 288 जागांची चाचपणी तुम्ही करत आहात. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न, तुमच्या पक्षाचा अंतर्गत मामला राहिला. तो मला आजवरचा बनसेचा इतिहास चांगलाच आठवतो. ज्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असाल, 2009ची लोकसभा असेल, त्याच्या अगोदर मला वाटतं 9ची पहिली लोकसभा यांनी लढवली, त्यानंतर 14ची लोकसभा लढवली. जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे राहतात तिथेच फक्त उमेदवार द्यायचा. आता हे भले कितीही विरोधात भारतीय जनता पक्षाच्या बोलतील, पण ह्यांचं कसं असतं, निवडणूक आली की भारतीय जनता पक्षाच्या बाजूने, निवडणूक संपली की विरोधामध्ये. तुम्ही पहा, यांनी मागच्या वेळेस 2014 मध्ये, जसं मला 14 की 9 मध्ये, पण त्यांनी 10 उमेदवार दिले होते आणि यांचे 10च्या 10 उमेदवार लोकसभेचं मी म्हणतोय हे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात. जिथे कुठे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिथे उमेदवार नाही, जिथे शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार तिथे यांचा उमेदवार उभा राहणार, ही यांची चाल. आता त्यावेळेस म्हणा किंवा आताच्या वेळेस म्हणा, केंद्रामध्ये नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी मी बिनशर्त, म्हणजे त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख केला नव्हता. छत्रपती शिवाजी पार्कात ज्यावेळेस घोषणा झाली, महाराष्ट्राचा उल्लेख, महाराष्ट्राच्या नेत्यांकडे पाहून त्यांनी पाठिंबा दिलेला नाही, त्यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदींकडे पाहून पाठिंबा दिलेला आहे. आता महाराष्ट्रातल्या, आता जेव्हा विधानसभेची निवडणूक लागेल, नेमका कुणाकडे पाहून यांचा पाठिंबा असणार आहे, आता हेच पाहायचंय. कारण ह्याचं एक महत्वाचं कारण सांगतो. ह्यांनी ते उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, आपण ऐकलं असाल ती म्हण मराठीतली. 2 जागा जाहीर केल्या. 2 जागा कुठल्या? एक शिवडीची, मुंबईतून शिवडीची, जिथे बाळा नांदगावकर, जिथे शिवसेनेचे विद्यमान अजय चौधरी साहेब, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी हे तिथे विद्यमान आमदार आहेत. तिथे बाळा नांदगावकरांची उमेदवारी घोषित. दुसरी जागा पंढरपूर मंगळवेढा, सोलापुरातनं, इथे मला वाटतं दिलीप धोत्रे यांची उमेदवारी घोषित. मला खरं तर दिलीप धोत्रेंना तो धक्का पचवायची ती एक शक्ती येवो अशीच देवाचरणी प्रार्थना करायची आहे. कारण अशीच प्रार्थना आम्ही ज्यावेळेस मुंबई पदवीधरमध्ये तुम्ही पाहिलं असाल, त्यांनी उमेदवारी जाहीर केली, तिथे देखील त्यांना त्यांचा उमेदवार मागे घ्यावा लागला होता. मुंबई पदवीधरचं मी सांगतोय. दिलीप धोत्रेंनी लागलीच त्यांच्या मनात उकळ्या फुटल्या असतील, त्यांनी देवासमोर साखर ठेवली असेल, पण दिलीप धोत्रे थोडंसं दमाने घ्या. भाजपचे अवताडे तिथे, मला वाटतं भाजपचे अवताडे आमदार विद्यमान तिथे असताना तुम्हाला तिथे लढायला मिळेल? ह्या जन्मात तरी शक्य नाही. अवताडेंच्या विरोधात धोत्रे साहेब तुम्ही उभे राहणार? आणि बरं, तुम्ही म्हणाल आमच्या पक्षप्रमुखांनी, पक्षाध्यक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे. असाच निर्णय तिकडे ठाण्यामध्ये किंवा कोकण पदवीधरमध्ये देखील झाला होता, जिथे निरंजन डावखर यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार दिला होता. काय झालं त्याचं? काहीच नाही. शेवटी उमेदवारी मागे आणि निरंजन डावखरेचा प्रचार करायला त्याच उमेदवाराला उतरवलं होतं. हे काही जास्त जुने दिवस नाही आहेत. पण तुम्ही पहा, शिवडीमध्ये मात्र ह्यांचा उमेदवार हे उभा करणार का? तर तिथे शिवसेनेची जागा आहे. शिवसेनेचा उमेदवार कशा प्रकारे अडचणीत येईल आणि कशा प्रकारे कमळीचा उमेदवार निवडून येईल याची मात्र आम्ही इमाने इतबारे सोय करून ठेवू. ह्या 2 जागा सध्या जाहीर केल्यात म्हणून मी म्हणतो. पण तुम्ही आता विचार करा ना, नितीन सरदेसाई त्यांचे जे दुसरे माजी आमदार, ते माहीममधून उभे होते, ते आमदार राहिलेत माहीमचे, पण आता तुम्ही त्यांची उमेदवारी नाही जाहीर करतात. कारण
तिथे जर तिथे कोण आहे? सदा सरवणकर, एकनाथ शिंदेचा माणूस. तुम्ही ठाणे विधानसभेमध्ये जिथे तुमची माणसं स्ट्रॉंग आहेत, तिथे केळकर साहेब आमदार आहेत, तिथून पण लगेच उमेदवारी घोषित करणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे ते पचवायची ताकद दिलीप धोत्रेमध्ये असू शकते, सगळ्यांमध्ये असणार नाही ती. समजलात? तुमचे उमेदवार जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार असतील तिथेच उतरणार, याची आम्हाला खात्री आहे आणि 100% खात्री आहे. कारण आजवरचा तुमचा इतिहास तेच सांगतो. मराठवाडा दौरा तुम्ही आटोपता जरी घेतला किंवा नाही घेतला, मला जर विचाराल काहीच फरक पडत नाही. मराठा आरक्षण आंदोलन, जर ह्या आंदोलनामध्ये तुम्ही मदत करू शकत नाहीत, तुम्ही त्या आंदोलकांना दिशा देऊ शकत नाहीत, तुमच्याकडे का आशेने पाहिलं जातं? सन्माननीय राज साहेबांकडे. कारण असं म्हटलं जातं की सन्माननीय राज साहेबांच्या शब्दाला वजन आहे, वजन आहे, त्यांचं ऐकलं जातं असं म्हटलं जातं. सन्माननीय राज साहेब ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षणाची गरज येते त्याच वेळेस तुम्हाला देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची विशेष काही गरज नाहीये. हे सगळं कसं काय सुचू शकतं हे मला माहित नाही. जरांगे पाटील म्हणतात मराठे संयमी राहू नयेत, ही या सरकारची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करू नका, कुठल्याही नेत्याला अडवू नका. अगदी योग्य सांगितलं. मराठवाड्यामध्ये राज ठाकरे फिरत असताना त्यांना कुणीही अडवू नये. त्यामुळे सरकारची इच्छा काय आहे? संयम तुटावा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार व्हावा आणि हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने घेऊन जावं. तुम्ही पाहिलं असाल कशा प्रकारे त्या मराठ्यांवर लाठीचार्ज झाला होता, भगिनींच्या डोक्यांमध्ये लाठ्या काठ्या घातल्या गेल्या होत्या. मराठ्यांचं हे आरक्षण आंदोलन हे एका वेगळ्या वर्णावर देखील जाऊ शकतं. इतकी घाणेरडी परिस्थिती सध्या झालेली आहे. तुम्ही नारायण राणेंची, नितेश राणेंची, निलेश राणेंची, प्रवीण दरेकराची, प्रसाद लाडाची, आशिष शेलाराची स्टेटमेंट ऐका. ज्या प्रकारे मराठ्यांना डिवचण्याचं काम केलं जातंय, हे आंदोलन कसं उग्र व्हावं, हिंसक व्हावं आणि या आंदोलनामध्ये सर्वसामान्य महाराष्ट्राचा जो पाठिंबा मिळतोय, उभ्या महाराष्ट्राचा तो पाठिंबा कमी व्हावा, ही यांची मनीषा आहे. अनेक गोष्टी आहेत या सगळ्यामध्ये. असो, ज्या गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर मनसेविषयी ठेवल्या ते माझं निरीक्षण आहे. हे कुठेही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकही उमेदवार देणार नाही. जिथे जिथे शिवसेनेचे आमदार उभे राहतील तिथे तिथे यांच्या उमेदवारांना, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मदत होण्यासाठी जे जे काही शक्य होईल ते मात्र ह्यांच्याकडनं नक्कीच केलं जाईल. आता हे महाराष्ट्रातले पाठिंबे आता कुणाचा चेहरा सांगतायत? केंद्रात नरेंद्र मोदी, इथे फक्त चेहरा कुणाचा सांगतायत तेवढंच आता आपल्याला पाहायचंय. आणि हे स्वतः मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना देखील माहिती आहे की या भूमिका बदलत राहतात, भूमिकांवर ते ठाम राहत नाहीत. दिलेला उमेदवार हा आपण खरंच आहोत का, हे जोपर्यंत शेवटी फॉर्म भरत नाही तोपर्यंत त्याला देखील खात्री नसते की खरंच आपल्याला सांगितलं गेलं की तू उमेदवार आहेस, पण खरंच शेवटपर्यंत तू उमेदवार राहणार आहेस का, हे तो उमेदवार देखील 100% सांगू शकत नाही. इतकी घाणेरडी परिस्थिती आहे. असो, जे काही असेल, शेवटी ठाकरे हा ब्रँड आहे, महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि हा ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रात कायम राहावा ही आमची देखील आणि मनसैनिकांची देखील मनापासून इच्छा आहे. हे महाराष्ट्राचे ब्रँड कायम महाराष्ट्रामध्ये धगधगत राहावेत आणि ह्यांची किंमत त्या दिल्ली दरबारी कधीही कमी होऊ नये, हीच आम्हा सर्व शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, सर्वांची हीच इच्छा आहे. पण ह्यांनी वाढावं, ह्या कमळांनी वाढू नये, ह्या कमळांनी वाढू नये. महाराष्ट्रामध्ये हे गलिच्छ कमळ आहे, ह्या कमळांनी कधी या महाराष्ट्रात वाढू नये, आमची तर हीच इच्छा आहे. मनसैनिकांनी देखील जर ऐकत असतील तर नक्कीच व्यक्त व्हावं कमेंटमध्ये तुमची काय इच्छा आहे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.